आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी 3 पोरींची नाही 4 पोरींची आई आहे। अजिबात नाही, अजिबात नाही। तू 3 पोरींची चांगली आई झालीस का तू आधी विचार कर आणि मग माझ्या भाग्याची नातू जोड, कळलं? मी माझ्या बहिणीला पोरगी मान्य आधी ना मी तुला आई मानले का ह्याचा आधी विचार कर। सूर्या, बरोबरच बोलतोय मी। माझ्या घरात फालतू नाती जोडलेली मला नाही चालणार। हिचा आणि भाऊचा काही एक संबंध नाही। तिच्याशीच काय घरातल्या कुठल्याच माणसाशी हिचा संबंध नाही। सूर्य, का असा इस्तवाचा निखारा हातावर ठेवल्यावानी शब्दांच्या डागण्यात येतोस? आम्ही जे भोगले ना त्याच्या पुढे काहीच नाही। तू आहे ना तू फक्त एक खूनगाड बांधून घे। भाग्याच्या बाबतीत तू एक शब्द काढायचा, शब्दच काय तिचं नाव पण तू घ्यायचं नाही। माझी भागू लहान आहे अजून, तिचं ना तिचं सगळं मी बघितलंय। लहानपणापासून आहे ना तिच्यावर कुठल्याच दुःखाची सावली पडू दिली नाही मी आजपर्यंत। त्यामुळे आज पण मी तिला सगळ्या अडचणीपासून 4 हात लांब ठेवते। मी आणि माझ्या बहिणीने जे भोगले ना ते मला तिच्या वाट्याला नाही येऊन द्यायचं। त्यामुळे तू तिच्यापासून लांब राहायचं, तुझा तिच्याशी संबंध नाही। हे व्रत मी करणार। आई, असं इमोशनल होऊन कुठलाही निर्णय घेऊ नका प्लीज। माझा सूर्य, इतकी वर्ष कठोर व्रत करतोयस की त्याच्या पुढे कायच नाही। मी जर खरी असेल, प्रामाणिक असेल आणि हे सिद्ध करण्याचा हा एकच मार्ग असेल तर मी हे व्रत करायला तयार आहे। आई ऐका माझा निर्णय झालाय। तू सरपंचांना कळव, मी हे व्रत करणार आहे। वा 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 वा, म्हणजे एकदाचा निर्णय झाला म्हणायचा। आशाबाई, हा निर्णय घेऊन तुम्ही गावच्या रीतीचा परंपरांचा मान ठेवलेला आहे, आदर केलेला आहे। नाही, हे व्रत स्वीकारणं तशी काही सोपी गोष्ट नाही, पण आशाबाईंनी हा धाडसी निर्णय घेतला म्हणायचा। तुमची खेळी मला कळत नाही असं समजू नका डॅडी। प्लीज यांच्यावर दया करा आणि पंचायतला निर्णय मागे घ्यायला लावा। कधी सुधारणार तुम्ही? तुम्ही एवढे कष्ट घेऊन तिला घरी आणलं आणि ती तुमचंच ऐकत नाही। नाही म्हणजे समजवायचंच असेल तिला समजावा।